बच्चू कडूंचा सातबारा कोरा यात्रेचा आज समारोप होणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या आंबोडा गावात समारोप सभा होईल। सातबारा कोरा यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा आज समारोप आहे। समारोप सभेला राज्यभरातील शेतकरी उपस्थित राहणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुद्धा या सभेला हजर राहतील अशी माहिती मिळते। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी संजय राठोड यांच्याकडे। संजय, बरोबर सकाळी 10 वाजता या सभेला सुरुवात होईल। कसं असेल या सभेचं स्वरूप? कोणाकोणाला बोलण्याची संधी असेल? व्यासपीठावर कोण असेल? काय अधिक तपशील? नक्की लागली एकंदर पाहिलं तर ही पदयात्रा जी आहे पाबळ या ठिकाणून सुरू झालेली होती आणि थेट आता आज जे आहेत चिलगावन आंबोडा या ठिकाणी जे आहे समारोपण त्याचं होणार आहे। या सभेला आमदार रोहित पाटील सुद्धा राहणार आणि शिवसेनेचे जे ठाकरे गटाचे नेते आहेत राष्ट्रवादी हे सुद्धा या ठिकाणी राहणार आहेत। त्यांना या सभेमध्ये बोलण्याची सुद्धा संधी देण्यात येणार आहे। आणि काही दिवसापूर्वी 1-2 दिवसापूर्वी जर पाहिलं तर या ठिकाणी बाला नांदगावकर आले होते आणि त्यांनी सुद्धा मनसेचा पाठिंबा या ठिकाणी दिला होता। मात्र या ठिकाणी पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी देशोधडीला लागलेला आहे। शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे, अनेक शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आत्महत्या आहे। मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप सुद्धा या ठिकाणी जे आहेत या पदयात्रेमध्ये जे पायदळ यात्रेमध्ये केलेला आहे। काल पाहिलं तर जे थेट बच्चू कडूंनी जे आहेत डोळ्यावर पट्टी बांधून जे आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे पायदळ यात्रा या ठिकाणी काढण्यात आली होती। शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी ही जे आहे डोळ्यावर पट्टी बांधली होती। मात्र प्रशासन जे आहे ते डोळ्यावर पट्टी बांधून आहे जागेल कसा असा आरोप सुद्धा त्यांनी काल सुद्धा केला होता। मात्र आज जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामधून जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत शेतकरी ह्या पायदळ पदयात्रेमध्ये दाखल होणार आहे आणि शेतकऱ्यांचं जे आहे कर्जमाफी आणि सातबारा कोरा यासाठी मोठं या ठिकाणी जे आहेत आज जन आक्रोश सुद्धा या ठिकाणी होणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी जर या ठिकाणी येत असेल तर दुसऱ्या शेतकऱ्यांचा कर्ज जे आहे शेतकऱ्यांचं जे संकट आहे हे दूर होतील का असा सवाल सुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे। लागवी निश्चित संजय, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।